राहुल गांधींच्या क्लोज होते ना, म्हणजे त्या जवळच्या सर्कलमध्ये होते, पर्सनली ओळखतात. काय वाटतं त्यांचं काय चुकलं, काय आवडतं काय? तुम्ही ट्राय नाही केलं पदवीधरच्या वेळी? केलं ना, त्यावेळेस पंजाबमध्ये भारत जोडो यात्रा चालू होती. मी संपर्क केला, संपर्क झाला नाही. इलेक्शनच्या नंतर एक दिवस संपर्क झाला, मला सांगण्यात आलं भेटायला येईल. मी भेटायला जाण्याचा प्रयत्न केला, मला अपॉइंटमेंट दिली नाही. माझ्या वडिलांनी 3 वेळा पत्र लिहिलं, वडिलांना पण निलंबित केलं ना माझ्या. हो बरोबर. माझे वडील तर असे हार्डकोर काँग्रेसी आहेत, त्यांच्या रक्तारक्तात काँग्रेस आहे. त्यांना 3दा त्यांनी पत्र दिलं की माझ्यावरचं निलंबन मागं घ्यावं म्हणून. असं 3 वेळा पत्र दिलं, पण त्याचंही काही झालं नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की ऍक्सेसिबल नाही हा सगळ्यात मोठा ड्रॉबॅक. आणि मी छाती ठोक सांगतो, महाराष्ट्रातल्या कोणत्याही नेत्यांनी 1 तासाच्या आत राहुल गांधींच्या अपॉइंटमेंट घेऊन भेटायला जाऊन दाखवावं. कोणत्याही नेते, कोणत्याही प्रदेशाध्यक्षांसह कोणी दाखवावं 1 तासात, फोनवर बोलून दाखवावं. आणि असं जर नेतृत्व असेल तर खालच्या कार्यकर्त्यांनी कोणाच्या भरोश्यावर लढाई करायची, कोणाच्या भरोश्यावर बाजू घ्यायच्या, ही खरी वस्तुस्थिती आहे. आणि हे मी टीका करत नाहीये, मी अतिप्रेमापोटी त्रागापोटी बोलतोय. बरोबर. कारण माझं प्रेम आहे त्या संघटनेवर, ज्याच्यात मी 20 वर्ष अर्थात आहेच. असं कधीच होत नसतं. ठीक आहे, राजकीय भूमिका माझी उद्या कदाचित बदलेल, परंतु याचा अर्थ हा नाही की ज्यांनी मला ओळख दिली, ज्यांनी मला संधी दिली, ज्यांनी मला आजपर्यंत मित्रपरिवार दिला, जो माझ्या बरोबर आयुष्यभर राहणार आहे, त्याच्याबद्दल कृतज्ञ होणं हे माझ्या रक्तात नाही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.